श्री स्वामी समर्थ. तर नाशिकच्या उत्तरेस म्हणजे गंगापूर रस्त्यावरील स्वयंभू सोमेश्वर महादेव मंदिर आपण आज बघणार आहे. आणि जे काही रामकुंडावरचं कपालेश्वर महादेव मंदिर आहे तर तेथे नंदी का बरं नाही, तर ह्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा आज आपल्याला मिळणार आहे. तर जाणून घेऊया. पद्मपुराणानुसार एकदा देवसभा ही सुरू होती, तर ब्रह्मदेवाकडून इतर देवांची निंदाही सुरू होती. आता हे महादेवांना अगदी अनावर झालं, तर त्यावेळेस महादेवांनी ब्रह्मदेवाचं जे काही 5वं मुख होतं ते छेदलं. आता ब्रह्महत्येचं पातक हे महादेवांवर आलं तर काय करावं. तर अशा वेळेस महादेवांनी जे काही पवित्र तीर्थक्षेत्र होते तर ते फिरण्यास सुरुवात केली. तर तेथे त्यांना नारद मुनी हे भेटले. नारद मुनींनी सांगितलं की तुम्ही नाशिकचं सोमेश्वर येथे देवनारायण नावाचा ब्राह्मण राहतो, तर तेथे तुम्ही जा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तेथे मिळून जाईल. आता महादेव तेथे आल्यानंतर तर त्यांनी रात्री ऐकलं की गाय आणि वासरू यांच्यामध्ये संभाषण चालू होतं. वासरू म्हणत होतं की सकाळी ह्या ब्राह्मणाने जर माझ्या नाकामध्ये व्यसन घातलं तर मी त्याची हत्या करेल. त्यावेळेस गाय त्याला समजावत होती की तुझ्यावर ब्रह्महत्येचं पातक चढेल. तर त्यावेळेस वासरू बोललं की त्याचं उत्तर मला माहिती आहे. सकाळी तसंच झालं की ब्राह्मणाला त्यांनी व्यसन घालण्याचा प्रयत्न केला. वासराने त्याची हत्या केली. ही हत्या केल्यानंतर तो गोदावरी नदीच्या दिशेने तो रामकुंडाकडे निघाला. त्यावेळेस महादेवसुद्धा त्याच्या पाठीमागे निघाले. आता रामकुंडावरती गेल्यानंतर त्याने त्या पाण्यामध्ये डुबकी मारली. डुबकी मारल्यानंतर त्याचं सगळं पातक हे धुवून निघालं. त्यावेळेस महादेवानीही तसंच केलं. महादेवानी पण गोदावरी नदीमध्ये डुबकी मारली आणि महादेवांचं पातकसुद्धा धुवून निघालं. आता कपालेश्वर येथे नंदी का नाही, तर तेथे काय झालं की जे काही वासरू होतं ते महादेवाचं गुरु बनलं आणि त्याच्यामुळे जे काही कपालेश्वर महादेव मंदिर आहे तर तेथे नंदी हा नाही. आणि जे काही सोमेश्वर महादेव मंदिर आहे तर तेथे स्वयंभू महादेवाची पिंड ही तयार झालेली आहे. श्री स्वामी समर्थ.